एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस येऊन गेल्यानंतर राज्यभरात मोठी हीटवेव्ह आली होती. तापमान थेट 44 डिग्रीवर पोहोचलं होतं. हिंगोली, अहिल्यानगर आणि अकोल्यात उष्माघातानं बळी सुद्धा घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उन्हात काम करणाऱ्या कामगारांना दुपारी 12 ते 4 पर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. उन्हापासून वाचण्यासाठी उपाययोजना करणं सुरू झालं असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस येणार अशा बातम्या यायला लागल्यात. 20 ते 22 एप्रिल पर्यंत राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यासोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रविवारी संध्याकाळी सांगलीत गारांसह अवकाळी पावसाला सुरुवात सुद्धा झाली होती. तसंच कोकणातल्या सिंधुदुर्गामध्ये ढगाळ वातावरण असल्याचं सुद्धा दिसून आलं होतं. त्यामुळे पुढचे 4 ते 5 दिवस हे राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, राज्यातील अवकाळी पावसाचे कोणते अंदाज वर्तवण्यात आले, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गेल्या काही दिवसात राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. अतिउष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत होती. पण आता महाराष्ट्रावर दुहेरी संकट येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. हवामान विभागाकडून वाढत्या उन्हाच्या तडाख्यासोबतच अवकाळीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच प्रामुख्याने घाट परिसरात, तसंच खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 19 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचं वारं वाहण्याची दाट शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्रात अचानक ढगाळ वातावरण आणि पावसाळी हवामान येण्याची शक्यता काय ते समजून घेऊयात. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे अल निनोची स्थिती निर्माण होते, ज्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होऊन तापमानात मोठी वाढ होते. या उलट समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान कमी झाल्यानंतर ला निनाचा प्रभाव दिसून येतो. यामुळे कडाक्याची थंडी आणि अधिक पावसाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण सतत बदलताना दिसतंय. राज्यावर तयार झालेल्या प्रतिचक्रवातीय स्थितीमुळे हवेचा दाब वाढतो आणि आकाश निरभ्र राहतं, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशामुळे तापमान 40 अंश सेल्सिअस ते 45 अंश सेल्सिअसच्या पार जातं. यामध्ये सगळ्यात मोठा परिणाम होतो तो ट्रफ लाईनचा. दक्षिण भारताकडून येणाऱ्या ट्रफ लाईनमुळे आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे अचानक ढगाळ हवामान होऊन अवकाळी पाऊस आणि वादळी वारे वाहतात. त्यामुळे अचानक अवकाळी पाऊस आणि गारपिटीची स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. आता पुढच्या 3 दिवसांसाठी हवामानाचा कोणता अंदाज वर्तवण्यात आलाय ते बघूयात. सोमवार 20 एप्रिलला राज्यातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर विदर्भात मात्र उष्णतेचा तडाखा वाढणार आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. मंगळवार 21 एप्रिलला मात्र राज्यातल्या जवळपास 18 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यात लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांना जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणातल्या 7 जिल्ह्यांपैकी रायगड सोडला तर इतर ठिकाणी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. रायगडला मात्र वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. बुधवार 22 एप्रिलला राज्यातल्या सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव सोडून इतर सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोडून इतर 5ही जिल्हे, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हा झाला पुढच्या 3 दिवसांसाठी हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज. आता हवामान अभ्यासकांकडून कोणता अंदाज वर्तवण्यात आलाय ते बघूयात. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, आंबेगाव, जुन्नर
या तालुक्यांमध्ये पंजाबराव डक यांनी पावसाचा अंदाज दिलाय. तसंच पुणे आणि नगर जिल्ह्यात गारपिटीची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली आहे. मराठवाड्यात 20 ते 26 एप्रिल पर्यंत बीड, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जालना या जिल्ह्यांमध्ये पुढचे 6 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवलाय. सर्वाधिक पावसाचं प्रमाण दक्षिण महाराष्ट्रात असल्याचं डक यांचं म्हणणं आहे. पावसाची व्याप्ती येत्या काही दिवसात वाढणार आहे. विदर्भात मात्र उष्णतेचा तडाखा असेल असा अंदाज हवामान खात्यासह हवामान अभ्यासकांनी सुद्धा वर्तवलाय. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये हवामान कोरडं राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं. यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक जाणवणार आहे. एकूणच येत्या काही दिवसात राज्यातल्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही ठिकाणी हीट वेव्ह तर काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस पडणार असल्यामुळे लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. एकाच दिवशी पाऊस आणि उष्णता असे दोन्ही प्रकारचं हवामान अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावं. तर शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलंय. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या इकडचं हवामान कसं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.